नमस्कार, मी मुकेश शिंदे। आज पुन्हा एकदा आपल्या BMS न्यूज चॅनलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो। निष्कानो, आपल्या सर्वांना ठाऊक आहे आपल्या चॅनलची टॅगलाईन उघडा डोळे आणि वापरा डोके। मित्रांनो, आपण पाहताय संपूर्ण देशभर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि आपल्या सरकारने, शासन आणि प्रशासनाने आपत्कालीन परिस्थितीमध्ये कसं प्रतिसाद द्यायचा, कशा ॲक्टिव्हिटी करायच्या, फिजिकल ॲक्टिव्हिटी काय असतील ह्याबाबतचे धडे, प्रशिक्षण हे आपल्या देशवासियांना देत आहेत। अनेक ठिकाणी ही पूर्वतयारीचा जो सराव असतो तो आपल्याला पाहायला मिळतोय आणि ज्या पद्धतीनं भारताने पुलवामामध्ये जे आपल्या निष्पाप नागरिकांना मारलं गेलं त्याचा बदला म्हणून ज्या पद्धतीनं ऑपरेशन सिंदूर हे यशस्वीरित्या राबवलं आणि सर्वत्र देशभर आपण जल्लोष करतोय। आंतरराष्ट्रीय स्तरावरती वेगवेगळ्या ज्या प्रतिक्रिया आपण पाहतो येत आहेत आणि एक मोठं युद्ध भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान होईल अशी शक्यता वर्तवली जाते आणि जे अण्वस्त्र आहेत त्याचा वापर होईल की काय अशी भीती सद्यस्थितीमध्ये निर्माण झालेली आहे। जागतिक वर्तमानपत्र जी माध्यमं आहेत ते अशा पद्धतीच्या बातम्या देत आहेत, भीतीग्रस्त वातावरण निर्माण करत आहेत आणि त्याचबरोबर समाज माध्यमातून वेगवेगळे पोस्ट केले जातात, वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जातात आणि तो भारतीय मीडिया आहे तो आपली बाजू काय आहे, कशी आपली बाजू सशक्त आहे हे सांगतोय, तर पाकिस्तानचा जो मीडिया आहे तो त्यांची बाजू कशी खरी आहे हे सांगतोय। प्रत्येक मीडिया हा आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करतोय, वकिली करतोय, परंतु दोन्ही देशातल्या सामान्य नागरिकांची काय मतं आहेत, त्यांना ह्याविषयी काय वाटतं याचा कानोसा घेण्याची तसदी फारसं कोणी घेताना दिसत नाही आहे। मित्रांनो, युद्ध हे विनाशकारी असतं। युद्धाने हजारो वर्ष आपण मागे जात असतो। प्रचंड अशी मनुष्यहानी होते, वित्तहानी होते, नैसर्गिक हानी होते, मोठी आपदा येते। भारत आणि पाकिस्तान आपण पाहिलं तर भारत आर्थिकदृष्ट्या फार सबळ आहे अशातला भाग नाही। पाकिस्तानची तर अवस्था दयनीय आहे आणि असं असताना ह्या दोन्ही देशांना युद्ध परवडणारं नाही, आर्थिकदृष्ट्याही परवडणारं नाही। ह्या दोन्ही देशामधल्या नागरिकांची काय मतं आहेत, खूप दारिद्र्य, मागासलेपणा, आर्थिक विषमता, सामाजिक विषमता ह्या दोन्ही देशामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि अशा पद्धतीने जर युद्ध झालं तर फार मोठी हानी ही दोन्ही देशांच्या नागरिकांची होईल, व्यक्तिगत स्वरूपाची होईल, कौटुंबिक स्वरूपाची होईल, मनुष्यहानी होईल आणि दोन्ही देशाचं प्रचंड असं नुकसान या ठिकाणी होईल आणि हे नुकसान किती मोठ्या प्रमाणामध्ये असेल याची कल्पनाही करवत नाही। मागच्या जगात जे युद्ध झाली त्या युद्धानंतर त्या देशाची काय अवस्था झाली, त्यांना त्याच्यातनं बाहेर येण्यासाठी किती वर्ष लागली याचा इतिहास आपण पडताळून पहा आणि मग हा जो मीडिया आहे हा वस्तुस्थिती न दाखवता केवळ ह्या दोन्ही देशाची संरक्षण क्षमता किती आहे, युद्ध झाल्यानंतर कोण जिंकेल कोण हारेल अशा पद्धतीची आकडेवारी सांगतोय। परंतु
सत्य काय आहे की ह्या दोन्ही देशांना युद्ध परवडणारे नाही आणि ही जी मनुष्यहानी होणार आहे ही अप्रित अशी मनुष्यहानी होईल. म्हणून मित्रांनो, दोन्ही देशातल्या सामान्य जनांचा विचार केला, त्यांची मतं आपण आजमावून पाहिली, त्यांच्या मनाचा कानोसा घेतला, तर आपल्या लक्षात येईल की ह्या दोन्ही देशांना युद्ध नको आहे. आपण राजकीय दृष्ट्या आपण एकमेकांची जी आर्थिक राजकीय कोंडी आहे ती जरूर करावी. राजनैतिक पातळीवरती ह्या दोन्ही देशांनी त्यांना काय एक दुसऱ्याच्या बद्दल त्यांना उठे काढायचे, बदला घ्यायचा आहे, हे राजनैतिक मार्गाने घ्यावं. ज्या पद्धतीनं सिंधू नदीचं पाणी भारताने बंद केलं, सर्व राजनैतिक संबंध ह्या ठिकाणी संपुष्टात आणले, त्यांचे राजदूत त्यांना परत पाठवले, येथील जी पाकिस्तानी जी लोक ह्या ठिकाणी होती त्यांना त्यांच्या देशात परत पाठवलं. हे राजनीतिक जे मापदंड आहेत, राजनैतिक प्रगल्भता आहे, जागतिक राजकारण आहे, ह्या सर्व जागतिक पातळीवरच्या हे जे प्रशासनीय कार्य आहे त्या माध्यमातून ह्या दोन्ही देशांनी समन्वयक तोडगा काढावा. परंतु युद्ध हा अगदी अंतिम शेवटचा पर्याय असतो, त्या पर्यायाचा वापर करू नये अशा पद्धतीची भावना जनतेची आहे. दोन्ही देशांकडे अणुबॉम्ब आहेत, क्षेपणास्त्र आहेत, सुसज्ज आहेत. त्यामुळे दोन्ही देशाचं प्रचंड असं नुकसान, सर्वांगीण नुकसान या ठिकाणी होऊ शकतं. केवळ भारत आणि पाकिस्तानच नव्हे, जगात कुणालाही कुठल्याही परिस्थितीमध्ये युद्ध परवडणारं नाही. युद्धाचं कुणीही समर्थन करू नये. राजनैतिक मार्गानं जागतिक मापदंड असतील त्याने प्रश्न सोडवले गेले पाहिजेत. म्हणून मित्रांनो, शांतता नांदवण्यासाठी, सौहार्द राखण्यासाठी, एकमेकांचे हक्क आणि अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी समन्वयानं आणि प्रेमानं सद्विवेक बुद्धी जागरूक ठेवून प्रामाणिक भावनेनं जागतिक राजकारण हे पुढं गेलं पाहिजे. आणि जे काही कूटनीती असेल, कूटकारस्थान असेल, षडयंत्र असेल, त्यावर मात करण्यासाठी राजनैतिक तोडगा हा याच्यावर खऱ्या अर्थानं यातूनच ह्या संबंध परिस्थितीवर तोडगा निघू शकतो. म्हणून मित्रांनो, असं बोललं जातं की जगाला युद्ध नको, जगाला बुद्ध हवा. तथागत भगवान गौतम बुद्ध यांची विचारसरणी ज्या ज्या देशाने अनुकरली, अंमलबजावणी केली, त्या राष्ट्रीय प्रगती झालेली आहे. जगाला शांतता नांदावी आणि भगवान बुद्धाच्या विचारसरणीनुसार सामाजिक समता, न्याय, अधिकार, हक्क अशा पद्धतीची जी परोपकाराची भावना आहे, त्यामुळे भगवान बुद्धाच्या विचाराचे शिवाय जगाला तरुणोपाय नाही. आणि म्हणून सर्वत्र बोललं जातं युद्ध नको, बुद्ध हवा. आणि जी माध्यमं आहेत, समाज माध्यमं आहेत, त्यातून युद्धाला पूरक असं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होतो, चिथावणी दिली जाते आणि बदल्याची भावना ही लोकांच्या मनामध्ये पेरली जाते. ती अत्यंत चुकीची आहे. मित्रांनो, जगामध्ये युद्ध झाल्यानंतर, अण्वस्त्र वापरल्यानंतर काय परिस्थिती होते, किती भयावह परिस्थिती निर्माण होते आणि त्याचे परिणाम किती दुर्गामी होतात, हे वेगवेगळ्या माध्यमातून
त्या युद्धजन्य परिस्थिती अनुभवलेल्या लोक सांगत आहेत, त्यांचे अनुभव हे आपण ऐकलं पाहिजे. विशेषतःनं जो मीडिया आहे तो फार उतावळा झालेला आहे. किती युद्ध झाली, खोट्या बातम्या पेरतो. त्यांची किती लढाऊ विमानं आपण पाडली, आपण काय केलं, अधिकृतरित्या सरकारचे प्रवक्ते ही परिस्थिती सांगत असतात. परंतु जो मीडिया आहे ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली उतावळेपणा करतो, खोट्या बातम्या देण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातून जनमानसाची मानसिकता जी आहे त्याच्यावर परिणाम काही होतो. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर जनतेच्या भावभावना, संवेदना, त्यांचे विचार, त्यांचा दृष्टिकोन या सर्वांवर सुद्धा दूरगामी परिणाम होत असतो. मनोविकार तज्ज्ञ याबद्दल अधिक चांगल्या पद्धतीनं सांगू शकतात. म्हणून आपण खोट्या बातम्या पसरवू नये. आपण माध्यमातून पण चिथावणी करून जे वक्तव्य असतं ते करू नये आणि शांततामय मार्गानं, समन्वयानं, सौहार्दपूर्ण वातावरणातनं हे समाज हा पुढं गेला पाहिजे. जी विकृती आहे, ज्या पद्धतीने जी खुनसी भावना आहे त्यावर सुद्धा शांततामय मार्गानं भगवान गौतम बुद्धाच्या विचारसरणीनं निश्चितपणे मात करता येते आणि शत्रूने शत्रुत्व वाढतं, प्रेमाने प्रेम वाढतं असं म्हटलं जातं. त्यामुळे जगातली जी विद्वान मंडळी आहेत, विचारवंत आहेत, अभ्यासक आहेत, ज्यांना युद्ध आणि त्याचे परिणाम याची जाणीव आहे, अशा लोकांनी जनप्रबोधन करावं आणि शासन प्रशासनाला सहकार्य करावं आणि कुणीही कुठल्याही जनतेने विचारधारा मांडणाऱ्या लोकांनी युद्धाला चिथावणीखोर भाष्य करू नये आणि कुठल्याही पद्धतीचे गैरसमज पसरवू नये. शासन आणि प्रशासनाला मदत करावी. युद्धजन्य संभ्रमित परिस्थिती निर्माण होईल असं वक्तव्य करू नये आणि सर्वप्रथम त्याची खबरदारी घेत असताना ह्या युद्धाशिवाय जग प्रेमाने जिंकता येतं हे तथागत भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे. भारत हा भगवान बुद्धांचा देश समजला जातो आणि जगामध्ये ज्या ज्या देशांनी ही विचारसरणी अनुभवली, अनुकरली, ते देश आज प्रगत राष्ट्र म्हणून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणून मनुष्यहानी होऊ नये, समाजामध्ये शांतता नांदावी अशी धारणा माध्यमातले जे घटक आहेत, माध्यमांची मोठी जबाबदारी आहे, समाज माध्यमांची मोठी जबाबदारी आहे की आपण सर्वांनी समाजाला शांततेनं योग्य असं वातावरण निर्माण करावं. चिथावणीखोर वक्तव्य करू नये, संभ्रम निर्माण करू नये, गैरसमज या ठिकाणी पसरवू नये, अशाच पद्धतीचं विनम्र आव्हान या निमित्ताने करतो आणि प्रार्थना करतो की ही परिस्थिती लवकरच निवळेल आणि राजनैतिक मार्गानं हा जो काही तिढा असेल, जी काही समस्या असेल याच्यातून मार्ग निघेल आणि युद्ध हे नको आहे. आपल्या सर्वांना मानवतेला बुद्ध हवा आहे अशी प्रार्थना करतो आणि सर्वांना ह्या वातावरणातून बाहेर येण्यासाठी सुबुद्धी सुसू दे आणि हे जे संकट आज दिसतं आहे ते संकट दूर होईल अशी मनोमन अपेक्षा व्यक्त करतो. आज तुमच्या ठिकाणी थांबतो. मित्रांनो, अशाच पद्धतीनं जनजागृती आणि प्रबोधन समाजामध्ये समानतेचं, शांततेचं वातावरण निर्माण व्हावं, सर्व समाज एकरूप व्हावा आणि आनंदमय जगण्याचा प्रत्येकाचा जो हक्क आहे तो हक्क अबाधित राहावा अशाच पद्धतीची भावना ही आपल्या चॅनलची आहे. मी
आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच पद्धतीचं प्रबोधनाचं काम करण्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब शेअर करावं अशी विनंती करतो. आज पुढच्या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत.